आज तर भेटले आपले फॅन फॉलोइंग वाले दादा पाणीपुरी विकतानी। कुठं भेटले, कसे भेटले हे तर सांगतो समोर, फक्त ब्लॉग कंटिन्यू पहा तुम्ही। तर भाऊंनो, काका म्हणे फटाफट तयारी करत केली। मग मी काका म्हणे आपल्याला जायचं आहे म्हणे कुठंतरी, तर चला म्हणलं मग काही विषय का। तसंच सिंगदले आलो ना, आपल्याला भेटले फॅन फॉलोइंग वाले दादा, म्हणजेच की आपली प्रेमाची माणसं। चला म्हणलं आता सिंगदले आलो तर चला साखरीहून येऊ, आपली देवी आहे ना तिथं, म्हणजेच की आपली कुलदेवी आहे ना इथं। आलो व इथं दर्शन वगैरे घेतलं ओके मध्ये, निघालो मग रस्त्यानं। डिग्रसलीहून आपलं काम वगैरे झालं, निघालो मग मानूरच्या रस्त्यानं। मानूरले आलतो, तहसीलवर गेलतो, भेटले आपले फॅन फॉलोइंग वाले दादा। दादा म्हणे आपल्या दुकानाचं प्रमोशन करून दे म्हणणे, तर काही विषय का म्हणलं, तवरकचं तुम्ही भेळ बनवा म्हणलं, भेळ बीळ खाऊन घेतो सगळ्यात पहिले, तर मग पाहू। मग खाल्लं पिल्लं ओके मध्ये, भेळ वगैरे ते एक नंबर बनवली भाऊनं, काही विषयच नाही। तुम्ही पण या एक बार खाऊन पहा, कारण की आपल्या माणसाला आपल्यालाच मोठं करायला लागेल, दुसरं कोणी मोठं करत नसते। एक बार नक्की जा खाऊन जा। तहसीलवर आलतो ना, आपले दिसले मामा, मग त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला ओके मध्ये। जे काम करायचं होतं ते झालं नाही, चला म्हणलं आता 1000च्या स्पीडनं घरी, तसं म्हणलं नाही तर म्हणलं गाडी 1000च्या स्पीडनं गाडी। चला मग भेटू अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये, नवीन असाल तर फॉलो करून घे जा मग।